स्वामींची कृपा बसप्पा कुटुंबावरती झाली। बसप्पा अजून दृढ भक्तीमध्ये गेला आणि बसप्पाला सांगितलं, बसप्पा कुठलीही गोष्ट अंतःकरणातून केली तर ती भगवंताला समर्पित होत असते। असेच श्रोतेजन स्वामी स्वतःचे चरित्र श्रवण केल्यास महादोषांचं निवारण होतं। ज्यांनी ज्यांनी पहिल्या दिवसापासून कोण कोण कथेला आलं बोटवरती करा। महादोष निवारण होतं। जळतील पापे जन्मांतरीची स्वामीच्या नावामध्ये ताकद आहे। प्रसिद्ध अशा मुंबई शहरामध्ये हरिभाऊ नावाचे ग्रस्त राहतात। हरिभाऊ म्युनिसिपल पार्टी बीएमसी मध्ये काम करायचे। आता आपण त्याला बीएमसी म्हणतो, कॉर्पोरेशन मध्ये। उपजीविकेसाठी उद्योग व्यवसाय, जसं आपण पुणे शहरामध्ये आल्यानंतर काही ना काही उद्योग व्यवसाय करतो तसे ते उद्योग व्यवसाय करायचे। मूळ गाव कोकणातील राजापूर, घरी आई वडील, मुंबईला कुटुंब, पत्नी, मुलं आणि गावचे खोत असल्यामुळे पूर्वीपासून त्यांच्याकडे संपन्नता होती। पण काही कारणास्तव कधी कधी परिस्थिती बदलते, लक्षात राहू द्या। मुलाची पारख म्हातारपणात असते। हे शब्द का वापरला? मुलाचं पारख म्हातारपणामध्ये नसते। सांगायचं म्हटलं, जोपर्यंत मुलगा आहे, लग्न होत नाही तोपर्यंत त्याचं प्रेम सगळं आपल्या कुटुंबावरती। बाबा 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 बाबा, तुमच्या शब्द पुढे का मी? बाबा असं करायचे, बाबा मला इथं ऍडमिशन घ्यायचे, बाबा माझ्यासाठी इथं नोकरीचा प्रयत्न करा ना। पण हे प्रेम कुठपर्यंत असतं? काही कालावधीपर्यंत असतं। म्हणून मुलाची पारख करताना म्हातारपणी करावी। खरंच आपलं आहे का? जो बाबा बाबा म्हणायचा, लग्न झाल्यावरती आपल्या सासऱ्याला मामा मामा करायला लागला। जोपर्यंत लग्न नव्हतं तोपर्यंत बापाला म्हणायचं, पंढरपूरला जायचं का बाबा? जाता का? मी तिकीट बुक करतो। आषाढी वारीला जायचंय का तुम्हाला? तुम्हाला कुठे तीर्थयात्रेला जायचंय का? पण जास्त करून प्रेम लग्न झाल्यानंतर सासरवाडी का बऱ्याच जणांचं वाहतं। काय असतील चांगले, पण बरेच अशीच अवस्था आहे। मुलीची पारख लग्नाच्या आधी, मुलाची पारख म्हातारपणी आणि मुलीची पारख लग्नाच्या अगोदर। का? तर सुलक्षणी सारखी राहिली आणि आई वडिलांचे असणारं नाव कमवलं, कुठलंही असणारं कृतकृत्य न करता आपल्या बापाचं नाव खराब होईल असं वर्तन न करणारी ती जी मुलगी असेल तिला म्हणायचं कोळी कन्या। म्हणून हरिभाऊंचा प्रपंच चांगला चालला होता, कर्जबाजारी झाले। पत्नी आजारी असताना, पतीची पारख पत्नी आजारी असताना करावी। आणि पत्नीची पारख आपल्या पती संकटात आल्यानंतर, कर्जबाजारी झाल्यानंतर, त्याच्याकडे पैसे कमी असल्यानंतर, त्याच्या परिस्थितीमध्ये साथ देणारी चांगली मिळाली तर तिला आदर्श पत्नी म्हणून पुरस्कार द्यावा। आणि आपल्या घराचं प्रत्येकाने पारख करायचं। आपल्या घरात कसं आहे? हरिभाऊचे दोन मित्र, एक विनायक पंडित आणि दुसरे गजानन बुवा, आपोचा व्यवसाय असायचा। कर्जबाजारी झाल्यामुळे कोणी
कर्ज देईना. पूर्वीची काळी जामीनदारी की असायची, पत असायची. मनातून विद्यमान अवस्था झाली आणि कोणाकडनं श्रवण केलं का अक्कलकोटचे स्वामी समर्थ संकटातून मुक्त करतात म्हणून मुंबईतूनच आराधना केली. स्वामी, मला जर माझ्या कर्जाच्या डोंगरातून मुक्त केलं तर मी तुमच्या भेटीला येईल. असे आपण म्हणतो नवस बोलले, तशी मनातून इच्छा प्रगट केली. विनायक पंडितांना बरोबर घेतलं, कारण त्यांचा पिढीचा व्यवसाय चालायचा. गजानन बा, हरिभाऊ, विनायक पंडितांच्या कर्वे एका पिढीवरनं कर्ज घेतलं आणि कर्जामध्ये पुन्हा झाजे उभी केली, व्यापार चालू केला. आणि माझी स्वामींची कृपा, कर्ज फिटून कितीतरी पटीने मुनाफा झाला. ही फक्त स्वामींची कृपा आहे. सगळं असणारं पुन्हा वापस मिळालं. आणि एक सांगू का, पैसा असेल तर समाजामध्ये किंमत आहे, पण तो पैसा अनाठाई मार्गाने नसावा, इमानदारीच्या मार्गाने आलेला असावा. नीतिवान संपत्तीच्या पाठीमागे माझा स्वामी रक्षण करत असतो आणि तिच्या संपत्तीचं रक्षण कधी धुळदाण होते सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने लक्षात राहू द्या. आणि तिघांनी विचार केला आणि पंडितांनी सांगितलं, रे आपण असं असं बोललो होतो, स्वामींना जायचंय. म्हणून तिघे जण मोठ्या अंतकरणातून स्वामींची भक्ती करत मजल दर मजल करत मुंबईवरनं अक्कलकोटला रवाना झाले. बसला असताना सुद्धा स्वामींची चर्चा. दुसरं वाक्यच त्यांच्या मुखात येत नव्हतं. स्वामींमुळे असं झालं, स्वामींची कृपा झाली, स्वामी दीनदयाळ आहेत, स्वामी ज्याला कोणी नाही त्यांचा पाठीराखा आपला स्वामी, म्हणून स्वामींची चर्चा. बोलत असताना मनुष्याला मुख दिलं, इतरत्र गोष्टी बोलायच्याच नाही. स्वामी पाहून घेत असतात, लक्षात राहू द्या. अनेक लीला स्वामींच्या 7 दिवसात काय सांगणार आहे मी तुम्हाला, भरपूर लीला आहेत. आणि मजल दर मजल करत मनातून इच्छा झाली का स्वामींकडे जायचं, म्हणून स्वामींचं भजन करत, अक्कलकोट माझी माऊली, तू समर्थांची सावली, तू दीनदयाळ आहे, तुझ्या कर्वे दोष हरण होतं, तू पापातून मुक्त करते. मनातून दृढ भक्ती निर्माण केली तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अंतकरणात प्राप्त होतात. म्हणून सर्व तिघे जण भजन करत चाललेले आहेत. अक्कलकोटी आलो स्वामी तुझ्या दर्शनाला, 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 कोटी आलो स्वामी तुझ्या दर्शनाला, अक्कलकोटी आलो स्वामी तुझ्या दर्शनाला, अक्कलकोटी आलो स्वामी तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हरिभाऊ, गजानन आणि पंडित अक्कलकोटी आले. स्वामींचा दरबार. असे तुम्ही जसे कथामृत श्रवण करायला तसं स्वामींच्या दरबारामध्ये बसलेले तिघे जण आणि सारखं स्वामींकडे पाहायचे. तुम्ही कसं इकडे तिकडे पाहता, पण ते स्वामींकडे पाहत होते. भक्ती अंतकरणातून उफाळून येत होती. काय तेज दिव्य दिसत, साक्षात परमेश्वरच आपण पाहतोय. हरिभाऊचं मन विरक्त अवस्थेला जायला लागलं. काही लोक आनंद घेतात भजनामध्ये, ना संसाराची चिंता, ना घरचं काही भान. तिघे जणांनी स्वामीचे
चरणावरती आल्यानंतर दर्शन घेतलं आणि तिघांनाही स्वामी हाका मारा लागले. समर्थांना तिघांना कोणाला राम म्हणावे, राम इकडे, राम इकडे, इकडे इकडे, रामा इकडे इकडे. एकाला मारुती म्हणायला लागले आणि एकाला शंकर ह्या नावाने हाक मारली. मुळात नाव हरिभाऊ, विनायक पंडित, गजानन, पण मूळ नावाने हाका मारली नाही. आणि तिघांपैकी हरिभाऊ आणि गजाननाला, हरिभाऊला राम म्हणाले, गजाननाला शंकर म्हणाले आणि पंडिताला मारुती म्हणाले. तिघांनाही मंत्र दिला, या मंत्राचा जप करा. जसं तुम्ही गळ्यात माळ घातली, कोणा साधी तुळशीची जरी माळ घातली तर प्रत्येक महाराज तुम्हाला कुठला मंत्र म्हणायला सांगतात? बोलायचं नाही? मग त्यांना बोलू द्या ना. कुठला मंत्र? बघा ना, तोंडात राम आणि कृष्ण आणि हरी यायला किती वेळ लागतोय. कुठला मंत्र? मला ऐकायला कमी आहे. मागच्या VIP मॅटर मध्ये बसलेत का? तुम्हाला बोलायचं नाही का? आणि मी माझं नाव घ्यायला सांगितलं का भाऊ? शंकर महाराज सांगा ना. माळ जरी घातली तरी मंत्र कुठला मिळतो जप करायचा? जोरात आलं पाहिजे, आवाजच स्वामीपर्यंत गेला. एक साथ तुम्ही तशी नाही, टाळीच वाजून राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी कृष्ण हरी. पहिला मंत्र दिला, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक मंत्र एकाला दिला. दुसऱ्याला एक मंत्र दिला, आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरंभ, सर्वदेव नमस्कारय केशं प्रति गच्छति. आणि तदनंतर पंडितांना शंकराचा मंत्र दिला, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. पंडितांना शंकराचा मंत्र दिला. तिघे जण आनंदित झाले. तिघांनी काही जेव्हा परिस्थिती बदलल, स्वामींनी आमच्यावरती कृपा केल्यानंतर म्हणून काही रक्कम आणली होती ती स्वामी चरणावरती समर्पित करण्यासाठी, पण स्वामींनी कधी धनाला स्पर्श केला नाही. ए थांब, काय आणलं हे? याची काय गरज आहे मला? तसंच राहू दे. काय कर माहिती का? याच्या पादुका बनव आणि त्या सागराच्या बंदराच्या कडेला मुंबापुरीत मठ स्थापन कर. स्वामी समर्थांचा पहिला मठ समर्थांच्या आज्ञेवरनं मुंबई ह्या ठिकाणी निर्माण कोणी केला असेल तर हरिभाऊंनी केला. आणि त्यांना स्वामी आदराने सूत म्हणायचे आणि तेच हरिभाऊ पुढे स्वामी सूत म्हणून प्रसिद्ध झाले. आपल्याला कधीतरी स्वामींनी बोलवलं पाहिजे. एवढे भजनामध्ये तल्लीन झाले ना हरिभाऊ गायचे सुद्धा आवडीने भजन गातो आवडीने स्वामी तुझे नाम
तुझे नाम. टाळी वाजवा. स्वामी तुझे नाव. हरिभाऊचं भजन तल्लीन मध्ये चाललं होतं आणि भजन करत असताना सर्व संत सज्जनांना सांगतो, मन एकाग्र झालं पाहिजे भजनामध्ये आणि भजनाशिवाय काहीच दिसलं नाही पाहिजे. स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर. हरिभाऊ एकांतात भजन करत बसलेले स्वामी आर्तता ऐकून आले. हरिभाऊ, आजपासून तुला हरिभाऊ नाही म्हणणार, तू माझा सूत आहे. किती गोड गातो रे. आणि ज्याच्या मस्तकावर माझ्या स्वामींनी हात फिरवला ना, त्याच्या आयुष्याचं कल्याणच झालं. इकडे गळा बोट घ्यायची. गा ना तू. किती सुंदर गातो रे. किती गोड गळा आहे तुझा. कोकिळीसारखा गळा आहे तुझा. स्वामी सुता. आणि सूत म्हणजे पुत्र. हाच शब्द हरिभाऊनी मनात धरला. मला स्वामी सूत म्हणाले. आता मी माझ्या संसाराकडे नाही जाणार, मी माझ्या घराकडे नाही जाणार. पंडित आणि गजानन समजून सांगायला लागले, अरे आपण संसारिक आहोत. तुझं लग्न झालं, तुला मुलं आहेत. नाही नाही नाही, तुम्ही ऐकलं नाही का? तुम्ही माझे मित्र आहेत. स्वामींनी मला सूत म्हणून हाका मारली आणि आता मी स्वामींचा झालो. मनामध्ये एकांत असणारी भावना जागृत झाली स्वामीविषयी. आता पुन्हा संसाराकडे नाही, परत माघारी येत नाही, अशी अवस्था स्वामी सुतांची झाली.